पराधीन आहे. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे एर धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. ज्ञानोबराय म्हणतात कर्माच्या बाबतीत मनुष्य काय आहे? पराधीन अशा प्रकारचा आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. गेन आणि विकुराव दे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. कोणी म्हणलं आता कैकई अशा प्रकारची दोषी आहे, तिने रामाला वनवास दिला, तीही दोषी अशा प्रकारची नाही. गीत रामायणकार म्हणतात माय कैकई ना दोषी दोषी नव्हे तात. माता कैकई दोषी नाही, तात म्हणजे राजा दशरथ राजा अशा प्रकारचा दोषी नाही. मग माझ्या जीवनामध्ये हा कर्माचा भोग काय येतोय? जर रामचंद्र प्रभूंचा विचार जर केला तर माता कैकई ना दोषी दोषी नव्हे तात. मग माझ्या जीवनात दुःखाचा प्रसंग काय येतो? खेळ चालला हा माझ्या पूर्व संचिताचा दोष ना कुणाचा. पराधीन हे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. म्हणून कर्मापासून किती जरी पळण्याचा प्रयत्न केला तर कर्म कोणाला चुकलं नाही. भले भले गेले वातन झुरळ म्हणतं माझी काय मात. चांगल्या चांगल्याचा कर्म भोग जर चुकला नाही तर आपला चुकणार आहे का? म्हणून जीवन जगत असताना भोगतो न घडी संचिता वाचुनी करावे ते म्हणी समाधान मनोनी मनी वानो नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा. म्हणून जीवन जगत असताना किती कर्माच्या भिना आपण पळण्याचा प्रयत्न केला तर कर्म भोग द्यायला येतच. ते कुणालाही चुकलं नाही. देवादिकांना जर चुकलं नाही तर आपल्याला चुकणार आहे का? म्हणून जीवन जगत असताना तू लाख करे रखवाई तू लाख करे रखवाई कर्म का लेख मिटे नारी भाई. कर्म का लेख मिटे नारी भाई. कर्माचा अशा प्रकारचा लेख कोणालाही चुकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःखाचे प्रसंग लिहिलेलेच अशा प्रकारचे आहे. कभी सुख है कभी दुःख है इसी का नाम जीवन है. माणसाच्या जीवनामध्ये कायम सुखही टिकून राहत नाही आणि कायम दुःखही टिकून राहत नाही. कधी सुख असतं तर कधी दुःख अशा प्रकारचा अनुभवायला येतं. आपण आपल्या भूतकाळाचा विचार करा. कायम सुखही टिकून राहिलेलं नाही आपल्या भूतकाळामध्ये आणि दुःखही टिकून राहिलेलं नाही. दुपारची सावली कधी ना कधी कलते अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून जीवन जगत असताना कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है. कभी छाव है कभी धूप है. कधी सुखाची सावली आहे मनुष्याच्या जीवनात पडताना दिसते, कधी दुःखरूपी ऊन माणसाच्या डोक्यावर पडताना दिसतं, अंतःकरणावर आदळताना दिसतं. कभी छाव है कभी धूप है इसी का नाम जीवन है. कभी सुख है कभी दुःख है इसी का नाम जीवन है. म्हटले महाराज आमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, दुःख आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. मग आम्हाला विचार करत असताना आमच्या जीवनामध्ये दुःख अशा प्रकारचं आहे. मग आमचा सांभाळ कोण करील? देव करायला आहे की तयार? सकळ जीवांचा करीतो सांभाळ. मग तुला वाळीत टाकून देणार आहे का? तुझं मोकलीला ऐसे नाही. तुला तो बाजूला अशा प्रकारचं टाकून देणार नाही, कारण की त्याने निर्माण केलेला आहे. नाम तुम्हारा तारनहारा जाने कब दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा. अशा प्रकारचं त्याचं नामस्मरण अशा प्रकारचं सकळ जीवांचा करी तो सांभाळ. तो तुला बाजूला लुटून देणार नाही. म्हटले ठीक आहे, पण आम्ही काय करावं? तर त्याचं नामस्मरण अशा प्रकारचं करावं. हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता जावी वाटते ना, दुःख जावं वाटतं ना, कलियुगामध्ये केवळ नामस्मरणानेच तेच शक्य आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. आपण नोकरी करणारे माणसं, कोणी घरी राहणारे असेल, काम करता करता सुद्धा नामस्मरण अशा प्रकारचं करता येतं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये अशा प्रकारचं आपण जर कंपनीमध्ये काम करायला गेलो तर याच्या त्याच्या टवाळ्या गप्पा गुप्पा मारण्यापेक्षा देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी करा. परंतु आपलं तिकडं मन चांगल्या गोष्टीकडे मनच जात नाही.
आणि मन मोठं चंचल अशा प्रकारचं आहे, बहुत चंचल चपळ. आपल्याला दुःख कशामुळे भोगावं लागतं? आपल्या मनाच्या अविचारामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. भगवान परमात्म्याने दुर्योधनाला प्रश्न विचारला. पंचदशीमध्ये ते वर्णन अशा प्रकारचं असं आलेलं आहे. खिल्लारी महाराजांना एखाद्या वेळेस ते माहिती असेल तो श्लोक. तर पंचदशीतला श्लोक आहे. दुर्योधनाच्या मुखामध्ये तो श्लोक घातलेला आहे. देवाने दुर्योधनाला विचारलं की बाबा, वाईट विचार, वाईट कृत्य हे वाईट हे तुला कळतं की नाही रे? देवाने दुर्योधनाला विचारलं. तू दुर्योधन अशा प्रकारचा आहे, तुला चांगलं कधी कळतं की नाही? तुझं सगळेच दुर्योधन म्हणतात. तुम्ही म्हटले देवा कळतं ना सगळं मला. देवा मला चांगलं काय वाईट काय सगळं कळतं, पण काय करू देवा, माझी बुद्धीच त्या प्रकारची होत नाही. आपण ज्याला म्हणतो ना कळतं पण वळत नाही, तर दुर्योधनाचा पंचदशी मधला श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये म्हणतात, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. गेन विको वाढव. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्ती तथा करोमि. देवा जानामि अधर्मम, अहम धर्मम जानामि. देवा मी धर्माला जाणतो. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, मी धर्माला जाणतो, परंतु त्याच्या माझी प्रवृत्ती अशा प्रकारची होत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम, अधर्मही मला कळतो देवा, वाईटही मला कळतं, पण नचमे निवृत्ती, त्या अधर्मापासून मी निवृत्त होत नाही, बाजूला अशा प्रकारचा होत नाही. केनापि देवेन हृदि स्थितेन, कोण माझ्या अंतःकरणामध्ये अधिराज्य गाजून बसलेला आहे, यथा नियुक्ती तथा करोमि. तो मला जशी आतमधून प्रेरणा करतो ना देवा, त्या प्रकारे मी अशा प्रकारचा, त्यानुसार अशा प्रकारचा वागतो. नचमे केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्ती तथा करोमि. दारू पिणाऱ्या व्यक्तीला, तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला काय कळत नाही का? दारू वाईट आहे, तंबाखू वाईट आहे, सगळं कळत असतं, सगळं माहिती अशा प्रकारचं असतं, परंतु अंतःकरणामध्ये त्या अर्थशास्त्रामधलं एक वाक्य, मनुष्य डॉक्टर मार्शल म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की मनुष्य, त्यांनी मागणीचा सिद्धांत सांगत असताना जेव्हा ते एक सूत्र अशा प्रकारे सांगते, जेव्हा उपभोक्ता एक एक नागाचे सेवन करत जातो तसे त्या परिस्थितीमध्ये त्याला समाधान लाभत असतं. कडकडून भूक लागलेली आहे बघा, त्यांनी उदाहरण दिलेले आहे. कडकडून भूक अशा प्रकारची लागलेली आहे आणि मग खायला काहीच नाही, गेला टपकन दुकानामध्ये एक पार्ले बिस्किटचा पुडा आणला आणि फोडला आणि खाऊ लागला. पहिल्या बिस्किट मध्ये जो आनंद आहे खाताना, तो दुसऱ्या बिस्किट मध्ये राहत नाही. दुसऱ्या बिस्किट मध्ये आनंद जो मिळतो तो तिसऱ्या मध्ये राहत नाही. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणून त्यामध्ये सांगितलेला आहे. तर जेवढं पहिले बिस्किट खात असताना आनंद असतो, तेवढा दुसऱ्या बिस्किट मध्ये राहत नाही. आनंद हळूहळू कमी होऊन जातो आणि मनुष्य सवयीचा गुलाम अशा प्रकारचा असतो. एखादी सवय जर त्याच्या मनाला लागली ना, ती वाईट जरी असली, तिचा गुलाम बनलेला असल्यामुळे ती सवय लवकर जात नाही. आणि असाच एक दृष्टांत तुम्हाला सांगतो आणि आपण कीर्तनाच्या शेवटाकडे जाऊया. एक व्यक्ती दारूचं व्यसन त्याला लागलेलं, आता म्हणतो दारू सोडील, नंतर म्हणतो दारू सोडील, परंतु व्यसनाने अंतःकरणावर इतका पगडा अशा प्रकारचा घातलेला की त्याची दारू सुटत नव्हती. एके दिवशीचा प्रसंग, घरची परिस्थिती अशा प्रकारची, गरिबीची, व्यवस्थित खायला धान्य नाही, राहण्याकरता अशा प्रकारचं घर नाही आणि 400 रुपये रोजाना कामाला जात होता. एक दिवशीचा प्रसंग, दारू पिऊन अशा प्रकारची आला. तेवढ्या पैशाची बायकोला बादा मारलं. मुलं किलवानी तोंड करून खाऊ मागत होती, तो खाऊ सुद्धा देऊ शकत नव्हता आणि बायकोला मारलं. मुलंही रडत रडत तशी झोपी गेली, हा झोपी गेला आणि रात्री 2 वाजता त्याची दारू उतरली. नीट लक्ष द्या बरं का, तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. 2 वाजता त्याची दारू उतरली आणि उतरल्याच्या नंतर त्याने मनाशी विचार केला की उद्यापासून आपण दारू प्यायची नाही, दारू ही वाईट अशा प्रकारची आहे. घर प्रपंच उघड्यावर अशा प्रकारचा येतो, दारू प्यायची नाही, दारू ही वाईट आहे. सकाळी लवकर उठतो, उठल्यानंतर 8 वाजता डबा घेतो, बायकोला वचन देतो आज मी किराणा घेऊन येईन, मुलांना वचन अशा प्रकारचं देतो आज मी खाऊ घेऊन येईन आणि कामावर जातो. 9 वाजता कामाला लागतो. राबतो. दुपारी 1 वाजता जेवणाची सुट्टी होते, जेवण करतो, थोडी विश्रांती करतो, पुन्हा कामाला लागतो. रात्री त्याने 100% निश्चय केलाय की उद्या आपण दारू प्यायची नाही, परंतु दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्याचा निश्चय 100%चा 70%वर येतो. काम करतच असतो आणि तो काय ओरडून सांगत नाही.
कोणाला त्याच्या मनात ते अशा प्रकारचं चालू असतं. पुन्हा तो 5 वाजता तो निश्चय 50%वर येतो. 6 वाजता काम सुटण्याची वेळ येते तो निश्चय 20%वर येतो आणि 2 रस्ते फुटत असतात. एक जातो दारूच्या दुकानाकडे आणि एक जातो त्याच्या घराकडे. त्या टी पॉइंटवर तो उभा असतो आणि तो काही वरडून सांगत नाही मी हे करू का ते करू, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांग